आज आपण चिकन सूप बनवणार आहोत। थंडीच्या दिवसात छान असं गरमागरम वाफाळतं काहीतरी प्यावंसं वाटतं ना, तेव्हा हे चिकन सूप अगदी पटकन तयार होतं आणि चवीला म्हणाल ना तर अतिशय सुरेख लागतं। आणि आज ना हे चिकन सूप आपण कुकरच्या अवघ्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये तयार करणार आहोत। त्यामुळे पटकन तयार होणारी रेसिपी आहे। सुरुवात करूया। इथे हे ना मी अर्धा किलो बॉयलर चिकन घेतले, पण शक्यतो गावठी चिकन घ्या। काय होतं ना, सगळीकडेच अगदी प्युअर गावठी असं चिकन मिळत नाही, त्यामुळे दाखवण्याकरिता मी इथे हे बॉयलर चिकन घेतले। हे चिकन ना मी स्वच्छ असं धुवून वेळून घेतलेले। सगळ्यात पहिले आपण एक वाटण करून घेऊया की ज्यामुळे आपल्या सूपला ना मस्त अशी चव येते। वाटपासाठी बघा, एक 2 चमचे ओला नारळ घेतलाय, एक कांदा चिरून घेतलाय, एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1-1.5 इंच आलं घेतलंय आणि हिरवी मिरची आहे। कोथिंबीरीची कोवळी देठं घ्यायची आहेत आणि मुठभर कोथिंबीर आहे। आता हे सगळं ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं। आलं लसूण फक्त ठेचून घालण्यापेक्षा ना हे असं वाटप लावलं ना तर सूपला चव अगदी सुरेख येते। मिरचीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनिवडीनुसार ठरवा। कारण गरम मसाले, आलं लसूण यांनाही स्वतःचा असा तिखटपणा असतो ना। ही अशी कोथिंबीरीची कोवळी देठं मात्र नक्की घालायची। याने ना सूपला छान असा सुरेख स्वाद तर येतोच, पण हलकासा दाटसरपणाही येतो। मुठभर कोथिंबीर घालायची आणि लागेल तसं पाणी घालून हे छान बारीक असं फिरवून घ्यायचं। बघा, इथे सगळं असं मी बारीक छान वाटून घेतलंय। आता फोडणी करूयात। कुकरमध्ये ना फक्त अर्धी पळी तेल घातलंय। सूपला ना फार असं तेल घालायचं नाही आहे। या तेलावर आपल्याला थोडेसे खडे गरम मसाले हलकेसे परतून घ्यायचे। एक 2-3 हिरवी वेलची, 4-5 लवंगा, 4-5 मिरी आणि एखाद दालचिनीचा तुकडा घेतलाय। आता यावर ना फक्त अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि हा कांदा आपल्याला छान हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। कांदा हलकासा परतला की हळद घालायची आणि आता स्वच्छ धुवून वेळून घेतलेलं हे चिकन यावर घालायचं। पुन्हा एकदा सांगते, शक्यतो गावठी कोंबडी घ्या। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि अगदी चमचाभर गरम मसाला घालायचे। आपण जरी खडे गरम मसाले घातले असले ना तरी ही गरम मसाल्याची पूड नक्की घालायची। त्याने ना खूप सुरेख असा स्वाद आपल्या सूपला येतो। आता ना हे चिकन आपल्याला कांद्याच्या फोडणीवर छान असं परतून घ्यायचं। 1 मिनिट हे चिकन छान असं परतून घेतलं की आपण करून घेतलेलं वाटप यामध्ये घालायचं। कोथिंबीरीमुळे रंग बघा काय सुरेख आलाय ना। हे असं वाटप तुम्ही नक्की लावून बघा, याने ना सूपला छान असा एकसंधपणा येतो। सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। या वाटपामध्ये वापरलेले सगळे जिन्नस हे कच्चेच आहेत, त्यामुळे छान असं परतून घ्यायचं। कांदा, आलं लसूण यांचा कच्चा दर्प जायला हवा। 1-1.5 मिनिट सगळं व्यवस्थित असं परतून घेतल्यावर यावर झाकण ठेवायचे आणि झाकणावर पाणी घालून पुन्हा 1-1.5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। मस्त अशी वाफ असली की पुन्हा सगळं चिकन व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। चिकनला स्वतःचं असं पाणी सुटायला हवं। आधीच पाणी घालायची घाई करायची नाही आहे। बघा, सगळं चिकन व्यवस्थित असं परतून झालं आहे। आता यामध्ये गरम पाणी घालायचं। लक्षात घ्या, पाणी हे गरमच घालायचं आहे। सूपची कन्सिस्टन्सी तुम्हाला ज्याप्रमाणे हवी त्याप्रमाणे पाणी घाला। सगळं व्यवस्थित असं हलवून झालं की झाकण लावायचं आणि कुकरच्या एक 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, किंवा मग तुमच्या कुकरला ज्याप्रमाणे शिट्ट्या लागतात त्याप्रमाणे घ्या। बघा, मस्त असं वाफाळतं चिकन सूप इथे तयार आहे। एकदा तळापासून सगळं व्यवस्थित असं हलवून घेऊया। कन्सिस्टन्सी बघा अगदी व्यवस्थित झाली आहे ना। चिकन पण बघा अगदी गाळ झालेलं नाही आहे, अगदी व्यवस्थित असं शिजलंय। या पद्धतीने असं चिकन सूप तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अगदी शेवटी वरून थोडीशी कोथिंबीर पेरायची आणि इथे आपलं हे चिकन सूप तयार आहे। लहान मुलांना देखील मऊ भातावर हे असं सूप घालून दिलं ना तरीही अतिशय आवडीने खातात। ते अगदी साधंसं झटपट होणारं पण अतिशय पौष्टिक असं हे सूप तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।